मित्रांनो, एक सायटेशन आहे. फेडे देशमुख विरुद्ध कुसुम कुलकर्णी. सदरचं सायटेशन आहे ते 1978चं आहे. ह्या सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती असते आणि त्यावेळी त्या कुटुंबावर जर कर्ज कोणत्या बँकेचं किंवा इतर कुणाची देणी असतील किंवा त्या कुटुंबामध्ये एखादी सहहिस्सेदार मुलगी असेल आणि तिचं लग्न करायचं असेल किंवा एखादी स्त्री असेल, त्याची जबाबदारी जर त्या कुटुंबावर असेल, तर मित्रांनो, सदर कुटुंबामध्ये अनेक सहहिस्सेदार असतील आणि त्या कुटुंबातील मिळकतीचं जर वाटप करायचं असेल, तर अशा वेळी प्रथमतः जे काही कर्ज असतील, इतर देणे असतील, ती संपूर्ण कुटुंबावर जबाबदारी येत असते. त्याचबरोबर त्या घरातील मुलींची जी लग्न आहेत त्याची जबाबदारी ही एकत्र कुटुंबावर येत असते. त्याचबरोबर एखाद्या स्त्रीचा जो काय खर्च असेल ते सुद्धा देण्याची जबाबदारी ही त्या कुटुंबावर येत असते. असे कर्ज भागवल्यानंतर, अशी जबाबदारी पूर्ण केल्यानंतर, त्यानंतरच सदर कुटुंबाचं जर वाटप करायचं असेल किंवा मालमत्ता वाटून घ्यायची असेल, तर प्रथमतः जी काय बँकेची कर्ज असतील ती भरावी लागतील किंवा जी काय लग्नाची मुलगी घरात असेल तर तिचा खर्च हा एकत्र काढावा लागेल किंवा एखाद्या स्त्रीला जर काही मिळकत द्यायची असेल ती स्वतः आधी द्यावी लागेल. त्यानंतरच त्या कुटुंबाचं विभाजन होईल. समजा विभाजन करत असताना जर कर्ज भागवली नसतील किंवा त्या मुलीचं जी लग्नाची आहे तिचा जर खर्च केला नसेल, तर जशी विभागणी मिळकती जी केली जाईल तसा हिस्सा किंवा तसं कर्ज त्या सहहिस्सेदारावर हे देण्यात येईल. अशा पद्धतीनं ह्या सायटेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. धन्यवाद.